संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये हुंड्यांसाठी महिलेची छळवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। 30 वर्षीय महिलेला दोरीनं बांधून तिच्या शरीरावर चटके सुद्धा देण्यात आलेत। माहेरातून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून महिलेची ही छळवणूक केली गेली आहे आणि चटके देणाऱ्या नवऱ्याविरोधात फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, खरं तर धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। ते व्हिडिओ ते फोटो सुद्धा आपण बघू शकतोय चटके देतानाचे। काय नेमका हा प्रकार, कशा प्रकारे या संदर्भात पोलिसांकडून माहिती मिळते? नक्कीच दररोज कुठे ना कुठे विवाहितेला निर्दयपणे मारहाण आणि पैशांची मागणी छळ होताना बघायला मिळत आहे। तसेच जीव मारण्याचे प्रकार देखील घडताना बघायला मिळते। अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या चौकावाडी या ठिकाणी हिना शेख या महिलेसोबत घडली आहे। हिना शेख हिचे माहेर फुलंब्री असून चौकावाडी येथे राहणारे अजीम अब्दुल शेख यांच्याशी 8 वर्षापूर्वी त्या महिलेचा विवाह झाला। यांना एक 5 वर्षाचा मुलगा देखील आहे। हिनाचा पती अजीम पैशाची मागणी करत विवाहितेला शिवीगाळ करत दररोज मारहाण करत होता। 2 वर्षापूर्वी अजीमने हिना गर्भवती असताना तिच्या पोटात लाथ मारून बाळाला गंभीर दुखापत पोहोचवली होती। यात बाळ देखील दगावले होते। अखेर या विवाहितेच्या सदस्य जाताना कंटाळून नक्कीच सुमित, नेमकी काय कारवाई करतात या प्रकरणासंदर्भात पोलीस, या नवऱ्यावर हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।